मुंबईतील कॉलेजच्या हिजाब बंदीला स्थगिती, टिळा टिकलीला परवानगी कशी, इतर धर्माबाबत असाच निर्णय घेणार का, सुप्रीम कोर्टाचा सवाल. मी राजकारणातला बाप माणूस, तुझे जेवढे वय नाही तेवढी माझी हयात पत्रकारितेत गेली. प्रकाश आंबेडकर पत्रकारांवरच संतापले. लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड, जनसन्मान यात्रेवरून बाळासाहेब थोरातांचा अजित पवारांना निशाणा. जय सेवा जय बिरसा मुंडाच्या घोषणांनी दुमदुमले गोंदिया, आदिवासी नृत्य ठरले आकर्षणाचे केंद्र. एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उद्या अधिवेशन, सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन. राज्यातील पहिले ट्रान्सजेंडर हेल्प डेस्कचे पुणे येथे लोकार्पण, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि सेंटर फॉर ॲडव्होकसी ॲट रिसर्चचा पुढाकार. गस्ती बोटींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगत सोनार यंत्रणा तैनात, बेकायदेशीर मासेमारीला आळा बसणार. पुण्यात शेतकरी संघटनेचा मोर्चा, शेतमालावर निर्यात बंदी करण्याची रद्द मागणी. महाराष्ट्र भाजप फडणवीसांनी राज्यातून आऊट करणार, सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या राज्य सरकारकडे मतांची कडकी. सचिन म्हणाला विनेश रौप्य पदकास पात्र आहे, इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले. अंपायर कॉलची वेळ, सीएस कोर्टात सुनावणी सुरू. किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत सोन्याची चैन लांबवली, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी जेपीसीत 31 सदस्य असतील तर राज्यसभेचे 10 खासदारही असतील. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ लेजिस्लेचर US मध्ये भारतीय आमदारांचा सहभाग, यात 50 आमदार सहभागी, राहुल कराड यांनी दिली माहिती. दिल्लीवारी करूनही ठाकरेंच्या हाती दुपाटेपणा, आज भाजपच्या केशव उपाध्ये यांची टीका, म्हणाले मवियाच्या बैठका म्हणजे निवळ चिपाडे. नीरज चोप्राचा पराभव करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूची कहाणी, नवीन भाला घेण्यासाठी पैसे नव्हते, गावकऱ्यांनी ट्रेनिंगसाठी पैसे केले जमा. जनतेला डोलावण्यासाठी गुलाबी रंगाची पुंगी, अमोल कोल्हेंनी अजितदादांना डिवचले, महायुतीची लाडकी खुर्ची योजना सुरू असल्याची केली टीका. महिला सरपंचाला कार्यालयात कोंडले, बांधकाम कामगार योजनेच्या फॉर्मवर सही न केल्याचा राग, लातूरच्या शिवणखेड येथील घटना. चतुराईच्या अकलेचे दार पडणार का, शीतल म्हात्रे यांनी प्रियंका चतुर्वेदींवर साधला निशाणा, म्हणाल्या हातात आयफोन आणि तुम्ही महागाई काय सांगणार. बारसू रिफायनरी आंदोलकांवरील 31 ऑगस्ट 2023 पर्यंतचे सर्व गुन्हे मागे, जनसुनावणी देखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. जनतेने उद्धव ठाकरेंची लाचारी बघितली, स्वार्थासाठी कुटुंबासह 3 दिवस दिल्लीत ताटकळत बसले, खासदार श्रीकांत शिंदे यांची तिखट टीका.